हॅलो, तर तुम्ही आहात आता पार्ट 2 ते आणि तुम्हाला ना असं रानात यायला आवडतं का? तर ते पण मला सांगा कमेंटमध्ये. आणि ना तुम्हाला म्हणजे तुम्ही गावात राहता की शहरात ते पण सांगा. आणि तुम्हाला गाव आवडतं की शहर? ते मला तर बा गाव आवडतं. इथे आम्ही एक वाट मिळाली म्हणजे पिठासाठी की नाही. इथे जेव्हा आपण सारखं चालतो ना असं गवत वगैरे काढून ती एक वाट म्हणते. तर हे बघा, हे बाजूला असं गवत आहे, मध्ये हे असं दिसते, हे वाट आहे. आम्ही तिकडे गेलेलो, तिकडे ते लाकडांसाठी या. आणि हे बघा काटेरी झाडं, खरंच कापतं त्याने बोट. कारण मी पण एक असा अनुभव घेतलाय म्हणून बोलतीये, उगाच कशाला. काही ते ह्याला पण काटे आहेत वाटतं. आपण माझ्या आणि हे बघा, बापरे एवढं वेळ बनवलंय. म्हणजे आमच्या इथे नाही मोठी असतात, पूर्ण मोठ्या माणसांच्या हातभर एवढी मोठी विळं असतात ना आमच्या इथे. म्हणजे गावात कुठंतरी असं बनवून ठेवलेलं असतं ते सापाणे वगैरे. मग गावातच एवढं असतं, तर रानात ते होऊन मोठं हे छोटं आहे आमच्यासाठीचं. या बापरे, तिथे मोठी लाकडं आहेत, मोठ्या झाडांची. ह्याला हुंडकेच बोलतात ना? ह्याला हुंडके बोलतात ना? उंडके का हुंडके? वंडकामध्ये बघा. आणि तिथे त्या झाडाला वाळवी लागले बघा. हे बघा, इथे एक बीळ आहे. काय आणि मी बघा इथे लाकडं दिलेत मला. चला आता ती हाय TV बघते. चला जाऊया, इथे गवत. आणि हा वेली ना झाडांच्या, बापरे माझ्या आवणीच्या हाताला येतील अलगत. माझ्या बहिणीच्या, म्हणजे माझी बहीण जास्त काही उंच नाही आहे, बुटकी आहे छोटीवाली, ती तिच्या हाताला येते एवढं हे खाली वेली. माझ्या बहिणीच्याच नाही, माझ्या बहिणीहून बारकी छोटी आहे ना, तर ती माझी भाची, तिच्या पण हाताला येते एवढ्या मोठ्या वेली आहेत. इथे एवढी ढेकवर लाकड केले. हे काहीच नाही, आम्ही काल पण आलेलो, परवा पण आलेलो ना, आणि परवाच्या आधी पण आलेलो. म्हणजे काल आलेलो, कालच्या आधी आलेलो, कालच्या आधी आलेलो. काय मला तर वाटते तुम्हाला काही कळालंच नसेल असं. म्हणजे आम्ही रविवारी आलेलो, सोमवारी आलेलो, आज मंगळवार आहे, तर आज पण आले. बस आज बाबा नाही येत, ते मीटिंगला गेले तिकडे. बस बाकी काही नाही. या आणि ते आहे वा आई, ते घरट आहे बघ. वा हे बघा, घरट आहे. कोणाचं असेल ग? इथे पिस पण लटकले ते बघा.
मस्त घरट आहे बघा इथे. या आपण ह्याला कुठेतरी ठेवूया. अगं आई, अगं बांबू केवढे मोठे बांबू बांबू बांबू. आणि मी तिथे टाकलं, कुठला तरी पक्षी येणार. आमच्याकडे तसंच असतं, पक्ष्यांची तारांबळच असते, कुठे भेटते आणि कुठे नाही. कारण ना आमच्याकडे ना पक्षी असे आहेत की म्हणजे तो म्हणजे असं ते होतं ना कशाने तरी विणलेलं, ते भेटलं की लगेच विणायला सुरुवात करतात जर तुटलं असेल तर. इथे आई पायाने तोडते. आई हे पण उचलायचं आहे तू नको. फक्त मला आता डोळ्याला झोपायचं आहे. ह्या आईच्या पाठी जाऊया. तुम्हाला माहिती आहे एकदा आम्ही मला ना संध्या म्हणजे रविवार होता आणि मला सुट्टी होती. त्या दिवशी ना आम्ही ना शेणासाठी आलेलो. म्हणजे तेव्हा आमची झोपडी होती ना, तेव्हा म्हणजे फार 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 अगदी फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आता मी 5वीला आहे ना, तर तेव्हा आम्ही किती पहिली दुसरीत तरी असेल, ते एवढ्या पूर्वीची गोष्ट आहे. तर ना काय झालेलं, हां ओढते थांब 1 मिनिट सांगते. हो तर सांगते मी. तर ना फार पूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा पहिली दुसरीला नाही अंगणवाडीत किंवा पहिलीत असेल तेव्हाची आहे अगदी. एका वारू तो काय आलेलो, आम्ही ना शेणासाठी आलेलो. तर 1 मिनिट, तिथे मला रस्ता दिसतो. आई हा रस्ता आपल्या घराकडे पण जातो, हा रस्ता समोरचा आपल्या घराकडे पण जातो. हां तर ना आमच्या झोपड्या असायच्या तेव्हा. तसे आम्ही म्हणजे त्या झोपड्या असायच्या. तेव्हा आम्ही ना आमच्या झोपड्या शेणाने सरवायचो ना आम्ही. तेव्हा शेण हवं होतं झोपडीतलं अंगण सारवण्यासाठी. तर ना आम्ही घ्यायला गेलो फक्त आई आणि मी. कारण माझी छोटी बहीण ना तेव्हा कुठे होती नाही माहीत, मला आठवत नाही एवढं. आठवून सांगते मी तुम्हाला. तर तेव्हा माझी छोटी बहीण कुठे ती नव्हती. हां ती नव्हती तेव्हा. आणि मग आम्ही असंच गेलो आणि ना माझी आई ना म्हणजे अशी गेलेली आधी, पण मग वर्षांमध्ये गॅप पडला ना, तेव्हा मग आईला काय माहीत नव्हतं. आणि ते म्हणजे गोठा होता ना तो गाईचा, तो पण बदललेला त्या काकांनी. तो खूप आतमध्ये होता.
पण त्यांनी ना म्हणजे मग जरा पुढे केला. कुठे ठेवलं ते माहीत नव्हतं. आजी आमची यायची ना तेव्हा तिला माहीत होतं. बापरे कुठे आले काही कळतच नाही आहे. हां तर काय मग आई वगैरे आम्ही असंच आलो नाही. मग आईला वाटलं की मला माहीत असेल पण मला माहीत नव्हतं. मग मला थोडे आदले रस्ते असे माहीत होते. मग मी गेली आणि आईला बोलली आई तू लेफ्ट घे राईट घे करत बसली. हां तर काय आलं आणि आम्ही असं चालत होतो. आई बोलली नाही इथून हा नाही हा घ्यायचं आहे. म्हणून माझी आई बोलायची इकडे जायचं आहे. बोलायचं ना इकडे नाही इकडे. असं आमचं ते चालूच होतं रोटेशन की एकदा तू एकदा मी. तर काय आलं असं रोटेशन चालू होतं. मग आम्ही ना म्हणजे असं आम्ही रोटेशन चालू होतं आणि मग नंतर आम्हालाच आमचंच झालं की कुठली वाट आपण कुठे आलोय. हे ठिकाण काय हे जंगलच आहे नक्की का कोणाची शेतीवाडी आहे काहीच कळत नव्हतं. म्हणजे कोणाची जागा आहे इथे शेतीवाडी करणार तर कुठे म्हणजे काय इथे कुठलं गाव आहे काहीच आम्हाला कळणार. आणि मग आम्ही काय केलं हो आली तिकडं होती तीच बरी होती. आम्ही मग वाट भटकत मग आम्ही पाठी आलो आणि मग आलो आम्ही पाठी आलो. मग आणि काय झालं माहिती आम्ही पाठी आलो आणि आम्हाला मग आई बोलली ते दूर काहीतरी दिसतंय झोपडी. मग आम्ही तिकडे गेलो. तिकडे गेल्यानंतर काय झालं माहिती तो गाईचा गोठा होता. अक्षरशः आम्ही दमलो होतो ना इतका की तिथं पाणी पिलं आम्ही. तिथे ना आम्ही पाणी पिलं सगळं. आम्हाला कसला दम लागलेला पण दम आमचा जातच नव्हता. आणि मग आम्ही तिथून शेण वगैरे घेतलं विकत घर सारवण्यासाठी आणि मग तिथून निघालो आम्ही. आणि निघालो घेऊन आलो आणि असंच गप्पा गोष्टी करत अक्षरशः खरंच आम्हाला म्हणजे असं माहीतच नव्हतं की आपण कुठे आलो आहे कुठे नाही कसं आलो आहे आणि कसं नाही हे काय आहे आणि काय नाही. अक्षरशः खरंच आमची असली बिकट परिस्थिती झाली ना. वरून आम्ही घाबरलेलो पण. आणि मोजलात तरी परफेक्ट मोजलात तरी आम्ही ना म्हणजे आम्ही सकाळी 10 वाजता निघालेलो ना. ते सकाळी आम्ही म्हणजे 10 वाजता नव्हतं 9:05 हो 9:05 आम्ही निघालो ना. तर अक्षरशः आम्ही म्हणजे 1:30 झालेली तेव्हा आम्ही म्हणजे तिथं घरात पोचलो तेव्हा एवढे वाजलेले. मग नंतर आम्ही म्हणजे आम्हाला वाट नव्हती माहीत तरी पण आता आम्ही आलेलो तर पण आता जायचं कसं हा मोठा प्रश्न पडलेला. काय केलं आम्ही तिकडं म्हणजे आम्ही असं वाट काढत आलो. त्यात बराच वेळ गेला. मग आम्हाला घरी यायला प्रॉपर म्हणजे म्हणजे 2:30 झाले. 2:30 वाजले. इतकं खरंच म्हणजे आम्ही पहिल्यांदा असा गुम झालेलो कुठेतरी.
आणि खरंच खूप घाबरलेलो आम्ही. चला भेटू, बाय. हे गोष्ट सांगण्यातच एवढ्या वेळेला भेटू, बाय. ब्लॉग 3 मध्ये तर असाच ब्लॉग आपला चालत राहील. बाय, टाटा, लव यू.